शिवाजी राजांच्या विचारांचा आणि शंभू राजांच्या पराक्रमाचा साक्षीदार म्हणजे महाराष्ट्र. शाहूंच्या पुरोगामी लढ्यांचा, बाबासाहेबांच्या लेखणीचा आणि अण्णाभाऊ साठे यांच्या लोककलेचा वारसदार म्हणजे महाराष्ट्र. इतिहासाच्या साक्षाचा, समतेचा प्रसार आणि अखंड भारताचा आधार म्हणजे महाराष्ट्र. कष्टकरी शेतकऱ्यांचा, दीनदुबळ्या दलितांचा, 109 तज्ञांच्या बलिदानाचा आणि हो त्या दिल्लीच्या तख्त्याला घाम फोडणाऱ्या माझे जिगरबाज मावळ्यांचा असा महाराष्ट्र. अशा या स्वर्गहुनी प्रिय असलेल्या राज्यास वंदन करून मी कोड क्रमांक 9 माझ्या भाषणास सुरुवात करते. मित्रांनो, तुम्हाला सर्वप्रथम एक प्रसंग सांगावासा वाटतो. एक तरुण व्यक्ती रस्त्याच्या कडेला तंबाखू खात होता आणि त्याच वेळी एक आजोबा येतात, एक वृद्ध व्यक्ती येतात आणि ते त्या तरुण व्यक्तीला विचारतात की मुला, मला महाराजांच्या गडावर जायचंय, तर त्याचा रस्ता कसा, तू ते सांगशील का? तेव्हा तो तरुण व्यक्ती तंबाखू तुंबतो आणि महाराजांच्या गडावर कसं जायचं हे त्या आजोबांना सांगायला लागतो. तेव्हा ते आजोबा त्याला थांबवून म्हणतात, काय म्हणले असेल बरं ते आजोबा त्यांना म्हणतात की मुला, महाराजांचा इतिहास हा भगवा आहे, महाराजांचा इतिहास हा भगवा आहे. त्याला थुंकून तुम्ही लाल करू नका, तुम्ही लाल करू नका. तेव्हा त्या मुलाने काय केले असेल हो? तेव्हा त्या मुलाने त्या वृद्ध माणसाच्या, त्या आजोबांच्या एक कानाखाली मारली. म्हणजे याचा अर्थ असाच होतो ना की जो व्यक्ती महाराष्ट्राचं चांगलं करेल, महाराष्ट्रासाठी चांगला विचार करेल, त्यालाच आता शिक्षा व्हायची. अरे असा घडणार आहे का तुमचा महाराष्ट्र? तर चला महाराष्ट्र घडवूया. पण कसा घडवूया? सिगारेट ओढून की दारू पिऊन की मित्रांसोबत पब मध्ये पार्ट्या करून? नाही, रस्त्यावर एक ती मुलगी बघून, तिच्याकडे घाणेरड्या नजरेने बघून, तिला अश्लील शब्द उच्चारून असा घडणार आहे का तुमचा महाराष्ट्र? अरे हाच का तो महाराष्ट्र जिथे एका स्त्रीचा अपमान केल्याबद्दल त्या रांजेच्या पाटलाला कडे लोट करण्यात आलं होतं? अरे पण आज तर इथे नाक्यावर रांजेचे पाटील उभे आहे. अरे आज तर इथे नाक्यावर रांजेचे पाटील उभे आहे. मग कसा करणार हो तुमचा महाराष्ट्र? मित्रांनो, महाराष्ट्रातील 50% तरुण आज दारू पिऊन, मद्यपान करून घरातील स्त्रियांचा छळ करत आहेत. महाराष्ट्र घडवणारे हात आज दारू पिऊन थरथर कापत आहेत. महाराष्ट्र घडवणारा पाया आज दारू पिऊन अरे स्वतःच्याच पायावर उभे राहण्याच्या लायकीचा राहिला नाही. मग कसा घडणार हो तुमचा महाराष्ट्र? महाराष्ट्र घडवायचं असेल तर प्रथमतः सरकारने या मद्यपानावर बंदी आणली पाहिजे. ज्या शिवबाने, ज्या राजाने आपल्या राज्यासाठी, आपल्या स्वराज्यासाठी आपले प्राणपणाला लावले, त्यांच्या महाराष्ट्राची आज ही अवस्था, त्यांच्या महाराष्ट्राची आज ही अवस्था. मित्रांनो, माझा महाराष्ट्र कसा असावा? माझा महाराष्ट्र हा स्त्रियांवर अत्याचार करणारा नसावा, तर माझा महाराष्ट्र हा स्त्रियांचा आदर करणारा असावा. माझा महाराष्ट्र हा जातीवाद करणारा नसावा, तर माझा महाराष्ट्र हा जातीविक्त असावा. माझा महाराष्ट्र हा भ्रष्टाचारी नसावा, तर माझा महाराष्ट्र हा स्वाभिमानी असावा. माझा महाराष्ट्र हा माणसाला तोडणारा नसावा, तर माझा महाराष्ट्र हा माणसाला जोडणारा असावा. माझा महाराष्ट्र कसा असावा? तर माझा महाराष्ट्र हा आपल्या राष्ट्राच्या मातीवर, आपल्या भूमीवर प्रेम करणारा असावा. शेवटी एक कविता आजच्या या सध्याच्या महाराष्ट्राची चालू स्थिती बघून एक कविता आठवली हो सर. राजे चला तुम्हाला तुमचा महाराष्ट्र दाखवते, राजे चला तुम्हाला तुमचा महाराष्ट्र दाखवते. राजे, शेतकऱ्यांची अवस्था अशी जसा वेड्यामध्ये पन्हाळा आहे, 12 महिने 13 त्रिकाळ, त्यांच्या तर आयुष्यातच उन्हाळा आहे, त्यांच्या तर आयुष्यातच उन्हाळा आहे. राजे चुकूनही पाहू नका त्यांची अवस्था कशी आहे. अरे विषयासाठी पैसा नसेल तर घरच्या आडूलाच फाशी आहे, घरच्या आडूलाच फाशी आहे. राजे व्याजानं व्याज वाटतं तरीही विचारतो, हप्ता काय थकवतो. राजे चला तुम्हाला तुमचा महाराष्ट्र दाखवतो. राजे सरकार म्हणतं शिका, राजे सरकार म्हणतं शिका, मुलं इतकी शिकली आहे, शिक्षणाची दुकानं तर वड्या वळणीला टाकली आहे, शिक्षणाची दुकानं तर वड्या वळणीला टाकली आहे. सिंहगडाखालचा पराक्रम तर खरंच बघण्यासारखा होता. रेहोपाटीच्या थोबाडावर उच्च भूपणाचा भुरका होता, त्या रेहोपाटीच्या थोबाडावर उच्च भूपणाचा भुरका होता. येतील असे दिवस महाराष्ट्र दाखवतो. राजे चला तुम्हाला तुमचा महाराष्ट्र दाखवतो, राजे चला तुम्हाला तुमचा महाराष्ट्र दाखवतो. राजे जसं राजकारणाचं तसं साहित्याचंही झालं आहे. सहकाराला सुहाकाराचं बकासुरी रूपाला आहे. राजे सहकाराला सुहाकाराचं बकासुरी रूपाला आहे. राजे लोकशाहीची पाईप मी तुमच्या राजशाही समोर माथा
राजे चला तुम्हाला तुमचा महाराष्ट्र दाखवते. धन्यवाद. पुढील स्थळ क्रमांक